ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 15. या अध्यायाचे नाव आहे भगवान श्रीरामांचे द्वादशी व्रताचरण. चला तर मग आजच्या या अध्यायाला सुरुवात करूयात. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. राजा अमरीशाचे साधन द्वादशी व्रत. दुर्वासांकडून देवेंद्राच्या इच्छेसाठी अमरीशाचा व्रतभंग करण्याचा प्रयत्न. अमरीशाची एकनिष्ठता. त्याने कौशल्याने राखलेले व्रताचरण. दुर्वासांची शापवाणी. अमरीशाला शाप नको म्हणून विष्णूने स्वीकारलेला शाप. भविष्यातल्या दशावतारांसाठी कारणीभूत झालेला तो शाप. हा सर्व वृत्तांत श्रवण केल्यानंतर सर्व ऋषीवर्गाला अपूर्व आनंद झाला. सर्वांनी तो श्रवण सुखाचा आनंद देणाऱ्या सूत पुराणिकांचे मनापासून कौतुक केले. सूत महाराज, हेच साधन द्वादशी व्रत पृथ्वीवर आणखी कुणी केले का, असा त्यांनी प्रश्न विचारला. तेव्हा सूत म्हणाले, खरंच तुमच्या श्रवणतृष्णेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. ऐका, हे व्रत या पृथ्वीवर प्रभू रामचंद्रांनी केले. त्यांची ही एक साधन द्वादशीच्या वेळी अशी कसोटी लागली, त्याची ही कथा. श्रीरामाने रावणाचा वध केला. लंकेच्या राज्यावर विभीषणाला बसवले. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान हे सर्व अयोध्येला परत आले. इकडे अयोध्येमध्ये श्रीरामाचे रामराज्य मोठ्या आनंदाने सुरू झाले. पण तिकडे विभीषणाला लंकेचे राज्य मिळाले, यामुळे एक व्यक्ती मात्र त्याच्याबद्दल मनात क्रोधाची आग धरून होती. ती व्यक्ती म्हणजे कुंभकर्ण यांची सून. ती एक मोठी महत्त्वाकांक्षी होती. तिचे म्हणणे असे होते की तिचा पुत्र पुंडलिक हाच रावणाच्या मागे त्या राजगादीचा वारसदार व्हायला हवा. त्यामुळे त्या महत्त्वाकांक्षी सुनेने असा निश्चय केला होता की काही झाले तरी विभीषणाला लंकेच्या गादीवरून पदच्युत करून मी माझा पुत्र पुंडलिक म्हणजेच लंका नरेश रावणाचा नातू ह्याला त्या गादीवर बसवणारच. आणि या भावनेनेच ती विभीषणाविरुद्ध षडयंत्र तयार करीत होती. ह्या कामी तिने आपला पिता शतमुखी रावण ह्याची मदत घ्यायचे ठरविले. रावणाच्या वधानंतर आपल्या मुलाचा हक्क डावलून या श्रीरामाने विभीषणास लंकेच्या राजगादीवर बसवले आहे. त्या बाबतीत माझ्यावर अन्याय झाला आहे. मला न्याय हवा. लंकेचे राज्यपद हवेच, असा तिने आपल्या पित्याकडे आग्रह धरला. तेव्हा शतमुखी रावणाने सेना सज्ज केली आणि लंकेवर हल्ला करून विभीषणाला राजगादीवरून उतरवून त्याचा पराभव करून आणि त्याला अपमानित करून लंकेबाहेर हकलून दिले. आपली कन्या, हिचा पुत्र पुंडलिक ह्याला त्या गादीवर बसून तो शतमुखी रावण आपल्या नगरीस परत गेला. पराजित, अपमानित आणि व्यतीत झालेल्या विभीषणाने सरळ अयोध्येत येऊन श्रीरामांना हा सर्व वृत्तांत सांगितला. तो सर्व प्रकार ऐकून श्रीरामांना अत्यंत राग आला. त्यांनी लगेच त्या क्षणीच प्रतिज्ञा केली की हे विभीषणा, रघुवंशीय राम तुला वचन देतो की तुझे राज्य तुला परत मिळवून दिल्यानंतरच मी माझ्या साधन द्वादशी व्रताची सांगता करीन. खरे तर श्रीरामाने ती प्रतिज्ञा केली तो दिवस होता एकादशीचा. दुसऱ्या दिवशी तर साधन द्वादशी, म्हणजेच त्या दिवशी सूर्योदयापूर्वीच व्रताची सांगता व्हायला हवी. म्हणजे हाती वेळही फारच कमी उपलब्ध होता. त्यात एवढ्या दूर जायचे, शतमुखी रावणाचा पराभव करायचा, लंकेत परत येऊन विभीषणाला राज्य परत मिळवून द्यायचे आणि अयोध्येला परत येऊन व्रत सांगता करायची. खरे म्हणजे या सर्व कामाला तो फक्त काही घटिकांचा अवधी हा फार कमी होता. पण ती श्रीरामांची प्रतिज्ञा होती. श्रीरामांनी समयोचित पवनपुत्र हनुमानाचे स्मरण केले मात्र आणि आज्ञाप्रभू असे म्हणत महावीर हनुमान तिथे तात्काळ प्रकट झाले. श्रीरामांनी आपली प्रतिज्ञा, विभीषणावरचा अन्याय आणि ह्या कार्याला उपलब्ध असणारा वेळ याची हनुमानांना कल्पना देत असतानाच महर्षी नारद मुनी यांचे तिथे आगमन झाले. ते म्हणाले, प्रभू रामा, तुझी प्रतिज्ञा खरेच महान आहे, पण वेळ फार कमी आहे. चिंता करू नकोस, कारण हा महाबली पवनपुत्र हनुमान आपल्यासोबत आहे ना. त्याच्या भक्तीची शक्ती ही इतकी अफाट आहे की त्याच्या पुढे कोणाचाच टिकाव लागणार नाही. हेच खरे. चला हनुमानजी, सज्ज व्हा. झाले. नारद मुनींचे ते कौतुकाचे 2 शब्द ऐकले मात्र आणि हनुमानजी सज्ज झाले. त्यांनी एक एक खांद्यावर धनुर्धारी श्रीराम लक्ष्मण यांना घेतले आणि एका काकेत विभीषण तर दुसऱ्यात नारद यांना घेतले. आपल्या अंगावर श्रीरामाची 18 पद्मे, वानरसेना, मोठे सैन्य हे सर्व घेतले आणि जय श्रीराम म्हणून अयोध्येतून हनुमानाने उड्डाण केले.
काही क्षणातच ते शतमुखी रावणाच्या सहस्त्र योजने दूर असणाऱ्या नगरीत प्रवेश करते झाले. शतमुखी रावणाला बहुतेक हे असे होणार याची कल्पना होतीच. तो तयारच होता. उभय पक्षांची सैन्य एकमेकांवर तुटून पडली आणि प्रचंड मोठ्या युद्धास प्रारंभ झाला. रात्रीची घनघोर लढाई चालू झाली. राम लक्ष्मण यांनी खूप प्रयत्न करून सुद्धा शतमुखी रावण हा काही मारला जाईना. तेव्हा नारदांनी माहिती दिली की या शतमुखी रावणाचा वध हा आदिमाया सीता माऊलीच्या हातून होऊ शकेल, मात्र त्यासाठी जानकी मातेला इथे आणायला हवे. तो समाचार ऐकला आणि श्रीरामाने हनुमानाकडे एका नजरेने पाहिले मात्र आणि दुसऱ्याच क्षणी पवनपुत्र हनुमानाने श्रीराम नामोच्चार केला आणि अयोध्येकडे धाव घेतली. हनुमान अयोध्येत पोहोचून जानकी मातेच्या महालात जाऊन पोहोचले. तो काय, सीता माता झोपलेल्या. हनुमानाने क्षणाचाही विलंब न करता तो सर्व महालच उचलला आणि त्या महालासह जानकी मातेला ते शतमुखी रावणाच्या नगरीत प्रत्यक्ष रणांगणावरच घेऊन आले. तिथल्या घनघोर युद्धाने जानकी मातेला जाग आली. क्षणभर आपण कोठे आहोत, हे काय चालले आहे हे त्यांना कळेना. तेव्हा प्रभूंनी जानकी सर्व वार्ता सांगून तिच्या हाती धनुष्यबाण देऊन त्या शतमुखी रावणाच्या वधाची आज्ञा दिली. काळ, प्रसंग आणि वेळ या सर्वांचे भान राखीत जानकी माता युद्धात सज्ज झाली. तिने शतमुखी रावणाला ललकारले. त्याच्याशी युद्ध करून एका बाणाने त्या शतमुखी रावणाचा वध केला. जानकी मातेच्या हातून मरण म्हणजे खरे तर त्या शतमुखी रावणाचा एक अर्थी उद्धारच झाला. मग हनुमानाने सर्व विजयी श्रीराम, सीता, लक्ष्मण, विभीषण, नारद आणि रामसेनेसह आपला दुसरा पाय ठेवला तो सरळ लंकेत. लंकेत श्रीरामाचे सैन्य येताच तिथला शतमुखी रावणाचा नातू हा श्रीरामांना शरण आला. त्याने लंकेचे राज्य विभीषणाला परत दिले. कृतकृत्य झालेल्या विभीषणाने श्रीरामांना आता आपण इथे लंकेतच आपल्या व्रताची सांगता करावी अशी विनंती केली. पण श्रीराम विभीषणाला समजावीत म्हणाले, नाही भक्ता, मला साधन द्वादशीची सांगता ही अयोध्येत जाऊनच करायला हवी, कारण तिथे माझा प्रिय भ्राता भरत हा सर्व तयारी करून माझी प्रतीक्षा करीत असेल. विभीषणाला त्या लंकेचे राज्य परत मिळवून देऊन आणि त्याचा प्रेमळ निरोप घेऊन आणि सर्वांना संगे घेऊन पहाटेपूर्वीच हनुमान अयोध्येत दाखल झाले. अयोध्येत भरताने सर्व तयारी करून ठेवलीच होती. श्रीरामांनी पंचपंच उषक काल होत असतानाच मंगल स्नान केले, पूजाविधी संपन्न केला, नैवेद्य दाखवला आणि एका कर्तव्यपूर्तीच्या वेगळ्याच आनंदात श्रीरामाने सर्व ऋषी, नारद, ब्राह्मण, रामसेना यांच्यासह सूर्योदयापूर्वी भोजन करून आपल्या साधन द्वादशी व्रताची अशा आगळ्या वेगळ्या प्रकाराने सांगता केली. ह्या कामी आपल्याला सहकार्य करणाऱ्या सेवक श्री हनुमानाचाही श्रीरामाने उचित गौरव केला. हा सर्व कथाभाग लक्ष्मीदेवी सांगून भगवान नारायण म्हणाले, हे सुमुखी, असे आहे हे साधन द्वादशीचे महान पुण्यकारक व्रत. जो कोणी मनुष्य प्राणी हे व्रत अधिक महिन्याच्या निमित्ताने करेल तो महान पुण्याचा लाभार्थी होईल. त्याला भगवंताच्या कृपाप्रसादाची आणि सुख, शांती, वैभव, समाधान आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. हे व्रत करणाऱ्या जीवांचे खरोखरच खऱ्या अर्थाने जन्म सार्थक होईल, यात तीळ मात्र शंका नाही. तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा हा सर्वांनी अवश्य घ्यावा. तर मंडळी, इथेच आपला अधिक मास महात्म्य अध्याय 15वा समाप्त होतो. पुढील सर्व अध्याय श्रवण करण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढच्या सर्व अध्यायाचे नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही कोणताही अध्याय मिस करणार नाही. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.